नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतातून सर्वाधिक निकाल देणारी एकमेव संस्था सारथी एज्युकेशन, जिने एकाच वर्षामध्ये 600 पेक्षा जास्त अधिकारी घडवले, तीच सारथी एज्युकेशन ह्या वर्षाचं टार्गेट, ह्या वर्षाचं ध्येय 1000 प्लस सिलेक्शन ह्या वर्षी घडवण्याचं ध्येय घेऊन उतरले आहे। सारथी एज्युकेशन हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना, आपले जे ओल्ड स्टुडंट आहे, ह्या ओल्ड स्टुडंट साठी एक सुवर्ण संधी किंवा सुवर्ण बॅच घेऊन तयार आहे। बघा आता एकंदरीत ही बॅच किंवा हे कोणासाठी असेल, ही लेक्चर सिरीज कोणासाठी असेल, असे विद्यार्थी जे सर्व प्री मध्ये तर पास होतात ते, पण सर मला मेन्स मध्ये तेवढासा स्कोर येत नाही, मला मेन्स मध्ये क्वांट मध्ये काही गोष्टी चुकतात किंवा मला मेन्सच्या क्वांट मध्ये तेवढासा स्कोर येत नाही, माझा इंग्लिश मध्ये सर स्कोर येत नाही, मला जीए मध्ये मार्क पडत नाही, सर माझं रिझनिंग तेवढं चांगलं नाही, असा कोणताही विद्यार्थी असेल त्यासाठी ही लेक्चर सिरीज किंवा ही मेन्स बॅच खूप महत्त्वाची आहे। सारथीचे जे स्टुडंट्स आहेत, सारथीचे स्टुडंट त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण जे सारथीचे अचुअर्स बॅच 1 पासून तर अचुअर्स बॅच 9 पर्यंतचे स्टुडंट्स आहे, अचुअर्स बॅच 1 टू अचुअर्स बॅच 9 अशा सर्व विद्यार्थ्यांना ही बॅच पूर्णतः फ्री मध्ये आहे। अचुअर्स बॅच 1 टू अचुअर्स बॅच 9, अचुअर्स बॅच 1 पासून अचुअर्स बॅच 9 पर्यंतचे विद्यार्थी सर प्रीची तयारी खूप चांगली केलेली आहे, बेसिक कन्सेप्ट खूप चांगल्या क्लिअर झालेले आहे, थोडंसं मेन्स लेवलला आता मला जायचंय, थोडंसं हाय लेवलचं मला शिकायचंय, थोडंसं टचअप देऊन मला माझं फायनल सिलेक्शन करून घ्यायचंय, असे जे आपले अचुअर्स बॅच 1 पासून तर अचुअर्स बॅच 9 पर्यंतचे जे सगळे विद्यार्थी आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ही बॅच मोफत आहे, ही लेक्चर सिरीज पूर्ण मोफत असणार आहे। सर मग त्या केस मध्ये जे अचुअर्स बॅच 1 टू अचुअर्स बॅच 9 चे विद्यार्थी आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्टुडंट्सला फक्त आणि फक्त ऑनलाईन मोड मध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन स्टुडंट्सला पण फक्त आणि फक्त ऑफलाईन मोड मध्ये ही लेक्चर सिरीज असेल। कोणत्याही ऑफलाईन स्टुडंट्सला ऑनलाईन फॉर्मॅट मध्ये किंवा रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये लेक्चर भेटणार नाही। हे मेन्स लेवलचे लेक्चर आपण चालू करतोय 1 फेब्रुवारी पासून। 1 फेब्रुवारी पासून अपकमिंग येणाऱ्या महत्वाच्या ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे सर सध्या तर LIC आलेली आहे, LIC ADO ची पण ऍड आली, LIC ADO चा पण आम्ही फॉर्म भरलाय सर। अपकमिंग सर RBI असिस्टंट ची ऍड पुढच्या 8 दिवसांमध्ये येईल, RBI असिस्टंट ESIC चा SSO ची ऍडव्हर्टाइजमेंट येणं अपेक्षित आहे पुढच्या महिन्यामध्ये, ESIC SSO सोबत विचार केला सर। त्याच्यानंतर आमच्या तर दरवर्षी येणारे RRB PO RRB क्लर्क आहे, IBPS PO IBPS क्लर्क आहे, SBI PO SBI क्लर्क आहे, IDBI एक्झिक्युटिव्ह असेल किंवा IDBI असिस्टंट मॅनेजर असेल, अशा अपकमिंग इयर मध्ये 2023 मध्ये होणाऱ्या सगळ्याच एक्झाम साठी ही जी बॅच आहे ही अतिशय महत्वाची असणार आहे। हिचा पूर्ण जे अचुअर्स बॅच 1 टू अचुअर्स बॅच 9 ची मुलं आहे, अशा सगळ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन फॉर्मॅट मध्ये आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्मॅट मध्ये या वाल्या बॅचचा नक्की फायदा करून घ्या। हा वाला पहिला मुद्दा। सर बॅच चालू कधी होते हो? 1 फेब्रुवारी 2023 पासून बॅच चालू कधी होते? 1 फेब्रुवारी 2023 पासून। 1 फेब्रुवारी पासून सकाळी 11 वाजता इंग्लिशचं लेक्चर असेल, सकाळी 11 वाजता इंग्लिशचं लेक्चर असेल, दुपारी 4 वाजता क्वांटचं लेक्चर असेल, आणि सर संध्याकाळी 5:30 वाजता जीएचं लेक्चर असेल। सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, काही मुलांना प्रश्न पडतात सर आमच्यासाठी नाही का? सर मी तर बिगिनर्स बॅच 1 पासून होतो, सर मी ओल्ड स्टुडंट आहे सारथीचा, सर मी नॉन सारथी आहे, आमच्यासाठी काय? आमच्यासाठी काय? तर तुमच्यासाठी पण मी सांगतो, हे लेक्चर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी पण काय, पण हे लेक्चर अचुअर्स बॅच 1 पासून तर अचुअर्स बॅच 9 पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील 1 पासून तर 9 पर्यंत। सर ओल्ड स्टुडंट साठी काय? ओल्ड स्टुडंट साठी काय तो वाला मुद्दा पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ओल्ड स्टुडंट साठी काय किंवा नॉन सारथी स्टुडंट साठी कोणकोणत्या गोष्टी असणार आहे। सर आता प्रत्येक विषयात काय काय शिकवलं जाणार आहे तो वाला महत्वाचा मुद्दा। जनरल अवेअरनेसचं लेक्चर जे रोज संध्याकाळी 5:30 वाजता असेल, ह्या लेक्चरमध्ये याच्यामध्ये हे लेक्चर कोणाकोणाला पाहायला भेटतील? पहिला महत्वाचा मुद्दा हा, हे लेक्चर पाहायला भेटतील अचुअर्स बॅच 1 पासून अचुअर्स बॅच 9 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना। स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 1.0 2.0 3.0 4.0 ह्या सर्वांना पण एक लक्षात ठेवा, या सर्वांची व्हॅलिडिटी 31 मार्च पर्यंत आहे। ह्या सर्वांची व्हॅलिडिटी 31 मार्च पर्यंत आहे। रिसेंटली आपली चालू झालेली बॅच जनरल अवेअरनेस योद्धा 1.0 याच्यामध्ये हे लेक्चर्स पाहायला भेटतील। आपण सुरुवात करणार आहे इन्शुरन्स अवेअरनेस अँड जानेवारी 2023 चा करंट अफेअर्स पासून।
इन्शुरन्स अवेअरनेस अँड जानेवारी 2023च्या करंट अफेअर पासून आपण ह्यावाल्या बॅचची सुरुवात करणार आहे. हा वाला सर पहिला मुद्दा. सर जनरल अवेअरनेस मध्ये आपण एकंदरीत इथून सुरुवात करणार आहे, पण जीए मध्ये जे असे स्टुडंट्स आहे सर ही लेक्चर सिरीज मला पण करायची आहे. या वर्षभरासाठी मला जीए चे लेक्चर करायचे वर्षभरासाठी. अशा स्टुडंटसाठी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच किंवा जनरल अवेअरनेस योद्धा 1.2 नावाची बॅच आहे. या योद्धा 1.2 मध्ये तुम्ही ती लेक्चर सिरीज करू शकता. हे वर्षभराचे होणारे जीए चे लेक्चर करू शकता. मग सर हे वर्षभरात जीए चे कोणकोणते लेक्चर होणारे वर्षभरात? बघा, वर्षभरात जीए चे होणारे लेक्चर स्टॅटिक जीके पूर्ण होणार, स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस पूर्ण होणार, करंट बँकिंग अवेअरनेस पूर्ण होणार, करंट अफेअर्स नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2023 असं 14 महिन्यांचं करंट अफेअर याच्यामध्ये होणार. पूर्ण इन्शुरन्स अवेअरनेस याच्यामध्ये होणार. फ्री बुक तुम्हाला कुरिअरने घरी भेटणार. कॉम्प्युटर अवेअरनेस बद्दल मी मुद्दाम स्टार करून ठेवला, त्याबद्दल पण काही अपडेट असेल तर मी तुम्हाला सांगेल. व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. जो व्यक्ती जनरल अवेअरनेस योद्धा 1.2 बॅच परचेस करेल अशा व्यक्तीसाठी ती वाली व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. या वर्षाच्या पूर्ण टार्गेटेड एक्झाम साठी ती वाली बॅच आहे. तर सर हा वाला एक मुद्दा झाला. त्यानंतर सर अबाउट इंग्लिश, इंग्लिशचे पूर्ण रिव्हिजन सेशन याच्यामध्ये असणार आहे. ह्या बॅच मध्ये अच्युअर्स बॅच 1 पासून तर अच्युअर्स बॅच 9 वाले विद्यार्थ्यांसाठी पूर्ण रिव्हिजन सेशन याच्यामध्ये असणार आहे. जी इंग्लिशची बॅच आपली चालू होते 1 फेब्रुवारी पासून रिव्हिजन सेशन, मग अच्युअर्स बॅच 1 टू अच्युअर्स बॅच 9 सोबत हीच लेक्चर सिरीज ऑल इंग्लिशचे ज्या स्पेशल बॅचेचे ज्यांची व्हॅलिडिटी बाकी आहे, ज्यांची विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी बाकी आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या पर्टिक्युलर बॅच मध्ये पण ते वाले लेक्चर दिसतील. पण सर यांच्या व्यतिरिक्त अजून काही असे विद्यार्थी आहे आम्हाला ही वाली लेक्चर सिरीज करायची. असे विद्यार्थी इंग्लिश टॉपर्स 1.2 नावाची बॅच आहे ऍपवर, इंग्लिश टॉपर्स 1.2 नावाची ती वाली बॅच परचेस करू शकता. अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की सर माझा इंग्लिश मध्ये स्कोर येत नाहीये, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तो काळ गेलेला आहे का मी कोणत्या तरी एखाद्या विषयामध्ये स्कोर करतो, बाकीच्या विषयामध्ये थोडेफार मार्क पाडून पास होतो. आता तसं होत नाही बाबा. तुला ईच अँड एव्हरी सब्जेक्ट मध्ये परफेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून तुला असं सर नाही माझं इंग्लिश मध्ये स्कोर होत नाही, मी बाकीकडे स्कोर करतो, असं जमणार नाही. तुला इंग्लिश मध्ये पण स्कोर करावं लागेल, जीए मध्ये पण स्कोर करावं लागेल, क्वांट मध्ये पण स्कोर करावं लागेल, रिझनिंग मध्ये पण स्कोर करावं लागेल, तेव्हा फायनल सिलेक्शन भेटेल. म्हणून जर तुला इंग्लिश तेवढं प्रॉपर नसेल, सर मला बेसिक पासून इंग्लिश करायचंय, तर तुझ्यासाठी इंग्लिश टॉपर्स 1.2 नावाची बॅच आहे आपल्या ऍपवर. सर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये काय घेणार आहे किंवा काय शिकवणार आहे? या वर्षीचा मी आयबीपीएस पीओ मेन्सचा क्वांटचा पेपर पाहिला, कंपॅरेटिव्हली अवघड होता असं म्हटलं जातं किंवा असं म्हणता, मी स्वतः पण पाहिला. पण जर तुम्ही काही आपले विद्यार्थी पाहिले सर ते म्हणतात सर नाही तेवढा अवघड नव्हता. जर प्रॉपर तुम्ही जर काही गोष्टी फॉलो केल्या असत्या, ज्या पद्धतीने तुम्हाला राहुल सरांनी शिकवलं होतं त्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं असतं तर सर एक 12-15 क्वेश्चन सुटणं काही अवघड नव्हतं. 12-15 क्वेश्चन काही सुटणं अवघड होतं. त्या लेवलचे क्वेश्चन आमच्या क्लासरूम मध्ये झाले होते. त्या लेवलचे क्वेश्चन राहुल सरांनी आमच्याकडून क्लासरूम मध्ये सोडून घेतलेले होते. म्हणून सर मला तरी असं वाटतं तेवढासा पेपर अवघड होता जेवढा आपण इश्यू करतो. मग असंच तुम्हाला बेसिक पासून जर क्वांट प्रॉपर झालेलं आहे, आता थोडंसं हाय लेवलला मला क्वांट करायचंय, हाय लेवलला. मग त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये हाऊ टू इन्क्रीज कॅल्क्युलेशन स्पीड इन्क्रीज करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती किंवा कोणकोणते मेथड आहे ह्या सगळ्या राहुल सर तुम्हाला शिकवतील. कंप्लीट कमर्शियल मॅथ विथ क्वांटिटी 1 क्वांटिटी 2, डेटा सफिशियन्सी, मेन्सुरेशन सारखं टॉपिक कुठं शिकवले जात नाही, इथं शिकवलं जाईल. सर गरजेचा नाही वाटत? खूप जास्त गरजेचा आहे. सर का बरं गरजेचं आहे? जर एखादा मेन्सुरेशन बेस पेपरला जर डीआय आला तर 5 मार्काला मेन्सुरेशन येतं. आपण विचार करताना असं करतो नाही सर एखाद्या मार्काला तर मेन्सुरेशन येतं त्यासाठी चॅप्टर करायला परवडतो का? असं अजिबात नाही. एखादा बेसिक डीआय येतो मेन्सला, मेन्सुरेशन बेस्ड डीआय बेसिक पण मेन्सला आपण तो टॉपिकच केला नसतो, आपण स्किप करतो, पण ज्यांनी केला तर तिथे 5-6 मार्क पडतात. म्हणून हवाला पाठ पण महत्वाचा आहे. डेटा सफिशियन्सी मध्ये कसं काय सोडवायचं हे पण महत्वाचं आहे. क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 मध्ये काय करायचं हवाला पाठ पण महत्वाचा आहे. ह्यावाल्या सगळ्या गोष्टी राहू सर करून घेणार आहे. सोबत डीआय डेटा इंटरप्रिटेशन तुमचा कॅट लेवलचे डीआय तुमच्याकडून सोडून घेणार आहे. जर त्या लेवलचे डीआय तुम्ही सोडवले तर तुम्हाला इकडले मेन्स लेवलचे डीआय एकदम चिल्लर वाटेल. विथ केसलेट डीआय पण तुम्हाला सोडून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विथ कम्प्लीट न्यू मटेरियल, म्हणजे तेच पुरातन काळातील बाबा आजमच्या जमान्यातील पुस्तक घेऊन आले आणि तेच आम्हाला समजून सांगितलं जे मास्तरचा पाठ होतं, असं अजिबात होणार नाही. कम्प्लीट न्यू मटेरियल
अपडेटेड जो काही सिलेबस आहे किंवा जे पेपर मध्ये झालेले चेंजेस आहे, ह्या वर्षीची आयबीपीएस पीओ मेन्स कशी होती, ह्या वर्षीची एसबीआय क्लर्क मेन्स कशी होती, आरआरबी पीओ मेन्स कशी होती, आरआरबी असिस्टंट मेन्स कशी होती, कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले गेले आणि आपण विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं शिकवलं पाहिजे, असं पूर्ण अपडेटेड क्वालिटी मटेरियल, न्यू मटेरियल ह्या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सोबत सर हे लेक्चर कोणासाठी असतील, सेम अचूस बॅच 1 पासून अचूस बॅच 9 पर्यंतच्या सगळ्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्मॅट मध्ये, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ओनली ऑफलाईन फॉर्मॅट मध्ये, सोबत स्कॉलच्या ज्या स्पेशल बॅचेसची व्हॅलिडिटी बाकी असेल अशा बॅचेस मध्ये पण हे वाले लेक्चर्स तुम्हाला दिसतील. सर मी न्यू आहे, माझ्याकडे अचूस बॅच नाहीये किंवा मला पुन्हा क्वांटची बेसिक पासून तयारी करायची आहे, त्यासाठी तुझ्यासाठी स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड्स वॉरियर्स 1.0 नावाची बॅच आहे. ही बॅच तू ऍप वर जाऊन परचेस करू शकतो. या बॅच मध्ये पण ती वाली लेक्चर सिरीज दिसेल वॉरियर्स 1.0. त्याच्यानंतर सर ह्या बॅचेस ज्या तुम्ही स्पेशल बॅचेस सांगितल्या, जनरल अवेअरनेस योद्धा असेल किंवा तुमचा इंग्लिशचं टॉपर्स बॅच 1.0 असेल किंवा क्वांटची वॉरियर्स 1.0 असेल, हा वाला पार्ट तुम्ही कुठे जाऊन बाय करू शकता, तर तुमचं सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. ह्या ऍप वर गेल्यानंतर मोबाईल नंबर टाका, ओटीपी टाका, माय कोर्सेस मध्ये जा, इथं तुम्हाला त्यावाले बॅचेस दिसतील, तुम्ही ऑनलाईन त्या बॅचेसचं पेमेंट करू शकता. त्याच्यामध्ये सोबत लवकरच लॉजिकल रिझनिंगची पण, म्हणजे एक 15-20 दिवसांनंतर लॉजिकल रिझनिंगचं पण मेन्स लेवलचे लेक्चर त्याच लेक्चर सिरीज मध्ये चालू होतील. तर चालेल, अशा पद्धतीने ही वाली आपली एक स्पेशल सिरीज चालू होते सारथीच्या ओल्ड स्टुडंटसाठी, सारथीच्या ओल्ड स्टुडंटसाठी. सोबत याचाच फायदा नॉन सारथियन किंवा सारथीचे जुने विद्यार्थी पण याचा फायदा घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण ही लवकरच नवीन सिरीज 1 फेब्रुवारी पासून चालू करूया. धन्यवाद. समझ में नहीं आता, दिस इज अ ट्रैप, दिस इज अ मॅजिक विदाउट लॉजिक. ऑल ओव्हर इंडियामध्ये 210 जागा आहेत, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये विचार करत असताना, या रिक्रुटमेंटचा विचार करत असताना, म्हणजे कोणतीही बँक आरबीआय कडून ज्या रेटने पैसा घेते, त्या रेटला तुम्हाला फिश ब्रीड, क्लासिफिकेशन ऑफ फिश ब्रीड, बरोबर आहे का? म्हणजे गोड्या पाण्यात राहणारे मासे असतील, खाऱ्या पाण्यात राहणारे मासे असतील,